धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्याचं मोठं नुकसान केले आणि काही बँकांनी शेतकऱ्याची खाती जी आहेत ती होल्ड केलेत। त्या संदर्भात भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी बँकांना सूचना दिल्या होत्या। दादा, नेमक्या काय सूचना दिल्या होत्या? शेतकऱ्यावर आता संकट आहे, तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात, काय परिस्थिती आहे? आपण सर्व जाणता की अभूतपूर्व अशी परिस्थिती आहे, प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शासन देखील अभूतपूर्व अशी मदत करणार आहे। ही जेव्हा मदत येईल तेव्हा शेतकऱ्यांचे नागरिकांचे खाते जर होल्ड केलेले असले तर मदतीपासून ते वंचित राहणार आहेत। म्हणजे आता मदत खरं तर गेल्या काही दिवसांपासून यायला सुरू झाली आहे। आज जवळजवळ 20 कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यामध्ये येणार आहेत आणि अशा परिस्थितीत शेतकरी कुठल्या महिन्याची मदत आहे? हे ऑगस्ट महिन्याचे 190 कोटी रुपये जे येणार होते हे जुन्या निकषाप्रमाणे त्याच्यात बदल होणार आहे। तर पहिल्या टप्प्याचे पैसे हे काल जमा झालेत आणि प्रत्यक्षात खात्यावरती आज जमा व्हायला सुरुवात होईल। साधारण 20,000 शेतकऱ्यांचे 20 कोटी रुपये आहेत, पहिला टप्पा आहे। निकष बदलणार आहेत, वाढणार आहेत, अजून काही टप्पे होणार आहेत। पण हे पैसे आल्यानंतर किंवा मग निराधाराचे पैसे असतील, घरकुलाचे पैसे असतील, हे अनुदानाचे पैसे कायद्याने बँकेला रोखता येत नसतात किंवा एखाद्या दुसऱ्या कर्जामध्ये जमा करता येत नसतात। तर या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी आणि LDM दोघांना सूचना दिल्या होत्या। त्यांनी एकत्रित सर्व बँकच्या मॅनेजरची ऑनलाईन बैठक घेतली आहे आणि सूचना दिल्यात। काल LDMने या बाबतीत पत्रक देखील काढलेलं आहे। या संदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी काही बोलणं वगैरे झालंय का? नाही, या बाबतीत प्रशासकीय बाबी ठरलेल्याच आहेत आणि त्यामुळे हे करणं राज्यभरामध्ये हे होणं अपेक्षित आहे। स्थायी आदेश आहेत। जेव्हा पैसे निर्गमित म्हणजे GR निर्गमित होतो पैसे देण्याचा, त्याच्यामध्येच या बाबींचा उल्लेख असतो की आलेले पैसे हे कुठल्याही कर्ज खात्यामध्ये जमा होऊ नये आणि जो लाभार्थी आहे त्याला ते पैसे तातडीने मिळावे ही अपेक्षाच असते। बँकांच्या नोटिसा सुद्धा काही शेतकऱ्याला कळंब तालुक्यामध्ये आलेल्या आहेत की वसुलीसाठी? मी लगेच माहिती घेतली। मला सांगण्यात आलं की या सर्व प्रकाराच्या आधी अतिवृष्टी आणि याच्या आधीच्या होत्या आणि जरी समजा आल्या असल्या तरी माझी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की त्याच्याकडे फार लक्ष देऊ नये। सर्व बँक मॅनेजर्सना माझं आग्रहाची विनंती सूचना आहे की अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये होल्ड करणं किंवा लोकांना वेठीस धरणं असं बिलकुल होऊ नये, नाहीतर निश्चित कारवाई होईल। आणि याच बरोबरीने जे पिग्मी एजंट आहेत, छोटे कर्ज ज्यांनी घेतलेत, आठवड्याला पैसे ज्यांना भरावे लागतात, त्याही संबंधित सर्वांना मला सांगायचं आहे की या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये तुम्ही ते पैसे देणं किंवा कोणी मागे लागून पैसे घेणं हे बिलकुल अपेक्षित आहे आणि अपेक्षित नाही आहे। परत घेतो, असे पैसे घेणं बिलकुल अपेक्षित नाही आहे आणि असं जर चुकीचं कोणी केलं तर त्यांच्यावरती सक्त कारवाई होईल। तक्रार जी आहे ती थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे करणं अपेक्षित आहे। आत्ता जी अतिवृष्टी झाली आहे जिल्ह्यामध्ये सगळीकडेच, त्या शेतकऱ्यांना आणि त्या पूरग्रस्तांना मदत नेमकी कधी मिळणार? माझी अपेक्षा आहे की आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत किंवा लवकरात लवकर ही मदत जी आहे ती जाहीर होईल। मदत जी आहे ती वेगवेगळ्या माध्यमातून मिळणार आहे। आपल्याला कल्पना आहे की SDRF NDRFचे निकष काही ठराविक आहेत, परंतु त्याच्या पलीकडे निश्चित सरकार जाईल याची मला खात्री आहे। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः पाहणी केली आहे, सर्व त्यांना आता माहिती आहे आणि त्यानंतर आदरणीय पंतप्रधान महोदयांना ते भेटलेत। त्यामुळे अपेक्षा हीच आहे की मोठ्या प्रमाणात मदत उपलब्ध होईल। मदत देत असताना NDRF SDRFच्या निकषाच्या पलीकडे जाईल याची तर खात्री आहेच, परंतु आपण मोठ्या प्रमाणात आता CSR मधनं किंवा NGOज मधनं किंवा आपण बघितलं असेल की अनेक देवस्थान मदत करतायत, या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात थेट मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैसे जातील। याच्या व्यतिरिक्त धाराशिव जिल्ह्यात आपण इतर काही पैसे थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया देखील करणार आहोत। खास करून ज्यांच्या जमिनी खरडून गेल्यात, जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात की प्रत्येक तालुक्यामध्ये ज्यांचं खूप नुकसान झालंय, अतीव नुकसान झालेले कुटुंब काढायचे। मग ते बहुभूधारक असतील, अल्पभूधारक असतील किंवा असे लोक असतील ज्यांच्याकडे शेत जमीन नाहीये, समजा पशुपालन करणारे किंवा इतर, तर सगळ्यात जास्त नुकसान झालेले जे कुटुंब आहेत त्यांना वेगळ्या पद्धतीने देखील मदत करण्याचं आपण ठरवलंय। साधे विषय, समजा घरगुती बिल आहे, वीज बिल, त्याच्या बाबतीत काही सक्तीची वसुली वगैरे चालू होती, ती थांबवण्याच्या बाबतीत आपण सक्त सूचना दिलेल्या आहेत। आणि जिथे कुठे आता गावोगावी जाताना काही अडचणी लक्षात येतात त्याच्या अनुषंगाने प्रशासनाला आपण सूचना देतोय। ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आपण पण केली होती। ओला दुष्काळ ही जनभावना आहे आणि ओला दुष्काळ किंवा दुष्काळ
हे खरं तर शासकीय परिभाषेमध्ये शब्द नाही आहेत, त्याला टंचाई सदृश्य परिस्थिती म्हणतात. आणि त्याचे जे काही निकष आहेत म्हणजे कर्जाचं पुनर्गठन किंवा शैक्षणिक शुल्क माफ करणं किंवा शेतसारा माफ करणं, हे सर्व जे आहे ते निश्चितपणे सरकार करणार आहे. कर्जमाफीचा तर विचार चालूच आहे. कर्जमाफी होईल किंवा पुनर्गठन आत्ता होईल आणि पुढच्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होईल अशी माझी अपेक्षा आहे. 10वी-12वीच्या जी बोर्ड परीक्षा आहेत त्याचे फॉर्म भरण्यास आता सुरुवात आहे, पण फीस जी आहे ती भरून घेतली जाते, त्याच्याबाबत काही सूचना वगैरे? मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे लगेचच हे हे 10वी-12वीचं आपण जे बोलला तर हे शैक्षणिक शुल्क किंवा परीक्षेची फी हे माफ करण्याबाबतचा GR लवकरच येईल अशी माझी अपेक्षा आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय जे आहेत ते होतील असं अपेक्षितच आहे. खरडून गेलेल्या जी जमिनी आहेत त्याला मोजकंच अनुदान आहे, म्हणजे थोडंच आहे, तर त्याच्यात आता काही वाढ होणार आहे का? काय नेमकं हेक्टरी काहीतरी मला वाटतं 37,000 काहीतरी आहे, पण आता वाढ होणं अपेक्षित आहे? आपण पिकाचं प्रचंड जे नुकसान झालंय ते बघितलंय. पिकाच्या नुकसानीच्या बरोबरीने सगळ्यात जास्त जर फटका कशाचा शेतकऱ्यांना बसणार असेल तो खरडून गेलेल्या जमिनीत. अजूनही पाणी असल्यामुळे आपल्याला अंदाज येत नाही की नेमकी किती जमीन खरडून गेली. एकदा पाणी ओसरल्यानंतर मात्र स्वाभाविकपणे लक्षात येईल. आणि रबीचं पीक या लोकांना घेता येणार नाही. रबीचं पीक घेता येणार नाही. परत गाळ कधी उपलब्ध होईल आणि जमीन आपल्याला दुरुस्त कधी करता येईल हे सांगणं कठीण आहे. लाखोंचा खर्च होतो. त्यामुळे एकीकडे सरकारी निकष अनुदानाचे नक्की वाढणार आहेत, त्याच्याबरोबरीने रोजगार हमी योजनेचा देखील आपण उपयोग जमीन दुरुस्त करण्यासाठी करणार आहोत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी म्हटल्याप्रमाणे इतर काही स्रोत आहेत, काही दानशूर लोक असतील, NGO असतील, अनेक जण आपले परदेशात आहेत. म्हणजे आपल्या आता धाराशिवचंच म्हटलं तर खूप सारे लोक मुंबई पुण्यात आहेत, चांगल्या नोकऱ्या आहेत, त्यांची मदत करण्याची इच्छा आहे. ती थेट शेतकऱ्यांना कशी करता येईल यावरती आता आपलं काम चाललंय. तर पुढच्या टप्प्यात मला समजा तेरमधल्या एका शेतकऱ्याला मदत करायची आहे, तर अमेरिकेत बसून सुद्धा त्या ठराविक शेतकऱ्याला मदत करण्याच्या बाबतीतलं आपण नियोजन करतोय. पीक विम्याचं देखील आपल्याला सांगायला हवं. मोठ्या प्रमाणामध्ये जे नुकसान झालंय आता सरकार मदत करतं, अनुदान असतं, परंतु नुकसान भरपाई ही पीक विम्याच्या नुकसान भरपाईच्या माध्यमातून येते. आणि आपल्याला अपेक्षा आता अशी आहे की इतकं मोठं नुकसान झालंय की पीक कापणी प्रयोगामध्ये जवळजवळ उत्पादन निरंक येणार आहे, शून्य येणार आहे. आणि त्यामुळे 30-35 हजार तरी हेक्टरी आपल्याला सोयाबीनच्या बाबतीमध्ये येणाऱ्या काळात नुकसान भरपाई मिळणं अपेक्षित आहे. आणि त्याबद्दल आपण सूचना केलेल्या आहेत. पीक कापणी प्रयोग व्यवस्थित व्हावे, त्याच्यात काही चुकीचं होऊ नये याच्याबद्दल आपण आवर्जून काळजी घेतोय. तर ते 30-35 हजार नुकसान भरपाईचे जे येणार आहेत पीक विम्याचे ते नक्की दिलासादायक राहतील. या अतिवृष्टी जी झाली आहे त्याची मदत जी आहे ती दिवाळीच्या आधी मिळेल का? काय अंदाज? ते मी सांगितल्याप्रमाणे ऑगस्टची जी मदत आहे ती जरी थोडी कमी असली ती पहिल्या टप्प्यातली आहे, त्याच्यात वाढ होणार आहे. ऑगस्टमध्ये समजा माझ्या शेतीचं नुकसान 70% दाखवलं असेल, परत अतिवृष्टी झाल्यामुळे माझ्या शेतीचं नुकसान आता 100% आहे. आणि त्याप्रमाणे सप्टेंबरमधले अहवाल जे आहेत ते 100%प्रमाणेच जाणार आहेत. आणि त्याच्या अनुषंगाने मला मदत जी आहे ती मॅक्झिमम जी मिळणं शक्य आहे ती मिळेल. धन्यवाद. एकंदरीतच धाराशिव जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जरी जाहीर नसला केला तरी त्याचे जे निकष आहेत, त्याच्या सूचना जी आहेत ती सर्वोपरी दिलेल्या आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आपल्याला सांगितलं. कॅमेरामॅन विकीसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.